राज्याने कोणाच्याही वैयक्तिक धार्मिक आयुष्यात हस्तक्षेप करू नये. अगदी त्याच वेळेला राज्याचा स्वतःचा वैयक्तिक धर्म असू नये. म्हणजे कुठल्याही प्रशासकीय कार्यक्रमामध्ये धार्मिक उत्सव साजरे केले जाऊ नयेत. महापुरुषांचे उत्सव तुम्ही साजरे करा. विचार करा, एका तरी प्रशासकीय कार्यालयामध्ये कधीतरी ईद ए मिलाद साजरी होते का? रमजान ईद साजरी होते का? बकरी ईद साजरी होते का? मुस्लिमांचा एकही सण साजरा होत नाही. एका तरी प्रशासकीय कार्यालयामध्ये महावीर जयंती साजरी होते का? होत नाही. एका तरी प्रशासकीय कार्यालयामध्ये काय गुरु नानक जयंती साजरी होते का? होत नाही. एका तरी प्रशासकीय कार्यालयामध्ये गुड फ्रायडे किंवा ईस्टर संडे साजरा होतो का? ख्रिश्चनांचा सण साजरा होत नाही. एका तरी प्रशासकीय कार्यालयामध्ये बुद्ध जयंती साजरी होते का? मग बुद्ध पौर्णिमाही साजरी होत नाही. कुठल्याच धर्माचा सण उत्सव साजरा होत नाही. मग प्रशासकीय कार्यालयांमध्ये सत्यनारायणाच्या महापूजा आणि गणेशोत्सव कसे काय चालू शकतात? कुठली धर्मनिरपेक्षता आहे? बरं, याच्यावरती आम्ही कुणी जाबही विचारायला तयार होत नाही. आमच्या बायकांनाही याचं कधी काही कोडं पडत नाही. पुरुषही त्या संबंधाने विचार करत नाहीत. कारण पुरुषांना आपलं प्रमोशन, बाबा रे कोणी इन्क्रीमेंट, शोकास द्यायला नको, मेमो द्यायला नको. कशाला मेमो घ्यायचा आहे? काय घेणं देणं आहे? त्यामध्ये मरू दे, काय करायचं ते करू दे. आपला काय संबंध आहे? जाऊ वाटलं जावं, नाही तर नाही जावं. आम्ही दुर्जनांच्या क्रियाशीलतेपेक्षा सज्जनांच्या निष्क्रियतेची चळवळीला अधिक भीती असते. आम्ही निष्क्रिय होत चाललोय. आम्ही त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. आणि मग तीच परिस्थिती आमची घरात येते. आम्ही कामावरनं थकून येतो. घरात आमच्या पत्नीशी डायलॉग नसतो. पत्नीचा नवऱ्याशी मनमोकळेपणाने डायलॉग होत नाही. किंवा पती आणि पत्नीचा डायलॉग झाला तर पोरांचा डायलॉग होत नाही. पोराला तीच पाहिजे म्हटलं, पोरगा आईच्या मार्फत बापाला मागतं. पोरीला काही पाहिजे, पोरगी आईच्या मार्फत बापाची परमिशन मागते. अजिबात त्यांचा एकोपा नाहीये. एक टीव्हीचं चॅनल घरात असतं. एक टीव्हीचं चॅनल, त्याच्यात आजोबाला त्या चॅनलवरती बातम्या ऐकाव्याशा वाटतात, बापाला बजेट ऐकावंसं वाटतं, आईला मालिका बघावीशी वाटते, पोराला क्रिकेट बघावंसं वाटतं, पोरीला फॅशनचं चॅनल बघावंसं वाटतं. एका टीव्हीच्या चॅनलवरून एका घरात एकोपा राहत नाही तर संपूर्ण समाज बदलाच्या प्रश्नावर समाजाचा एकोपा कधी होणार आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मग याच मुद्द्याला जेव्हा आम्ही पुढे घेऊन जातो तेव्हा पुन्हा असं लक्षात येतं की या सगळ्या टीव्ही आणि इडियट बॉक्समुळे आमच्या महिला ज्या प्रदीप्त व्हायला हव्यात त्या होत नाहीत. फक्त पत्रिकांमध्ये आयुष्यमती लिहिलं जातं, प्रत्यक्षात मंदमतीसारखाच कार्यक्रम चाललेला असतो. सोचतीही नाही आहे कुछ. म्हणजे पहा, मी जर एखादीच्या घरी गेले आणि जर तिला विचारलं, माय नाव काय ठेवलं पोराचं, मुलाचं नाव काय ठेवलं, बाई सांगते याचं नाव वैभव ठेवलं. हो का बरं? वैभव लक्ष्मीचे उपास करत होते, वैभव ठेवलं. नाव काय ठेवलं? संतोष ठेवलं. संतोषी मातेचे उपास करत होते. नाव काय ठेवलं? नरेंद्र ठेवलं. का बरं? नानीच्या नरेंद्रनाथाच्या वाऱ्या करत होते. वाऱ्या करता करताच झालं. वाऱ्या करता करताच. आता विचार करा, वैभव लक्ष्मीच्या नवसाचा वैभव, संतोषी मातेच्या नवसाचा संतोष, नरेंद्रनाथाच्या नवसाचा नरेंद्र. नवऱ्याच्या नवसात एखादा हाय का नाही?